इथे आम्ही सगळेजण ग्रामस्थ आणि पंचायत मेंबर इथे उपस्थित आहोत। आम्ही वारंवार सूचना केल्या आरएमसी प्लांटला की तुमच्याकडून जे डॉक्युमेंट्स आहेत ते आम्हाला प्रोड्यूस करा, ते आमच्या इथे जो आरएमसी प्लांट चालू आहे त्या संदर्भात, पण आजपर्यंत त्यांनी एकही डॉक्युमेंट्स आम्हाला प्रोड्यूस केला नाहीये। वारंवार त्यांना नोटीस पाठवल्या, रिमाइंडर पण दिले, तरी त्याने आमच्या रिमाइंडरला काहीच त्याने असे मान्य केलं नाही की आम्ही तुम्हाला रजिस्टर रेडी पाठवलंय। मग त्यांनी काय केलं की आज त्यांना आम्ही डिस्कशनसाठी बोलवलेलं की तुम्ही आमच्याकडे आज डिस्कशनला या प्रॉपर डॉक्युमेंट्स घेऊन, पण ह्याला सुद्धा विनंती अर्जाला त्यांनी मान्यता फेटाळला आणि त्यांनी आज न आल्यामुळे आम्ही स्टॉप ऑर्डर इथे पंचायतीमार्फत काढलेली आहे, कारण रिसर डॉक्युमेंट्स नाहीये। ही देवस्थानची ही जी जागा इथे हा प्लांट चालू आहे त्यामुळे आमच्याकडून ना हरकत दाखला घेतलेला नाहीये आणि इथली आपली भूमिका देवी आहे, या भूमिका देवीला या आरएमसी प्लांट मधून योग्य ती मिळकत मिळायला हवी त्या चरणी, ती मिळत नाहीये। त्यासाठी आणि तसंच हा जो बेकायदेशीरपणे प्लांट चालू आहे त्याचे काही कागदपत्र नाहीये, त्यामुळे हा आता आम्ही इथे स्टॉप ऑर्डर काढलेली आहे। हा आरएमसी प्लांट जो आहे तो कुठे सध्या? आरएमसी प्लांट इथे जो माडवेश्वर WRD प्रोजेक्ट आहे तिथे हा आरएमसी प्लांट हा चालू आहे, पण त्यांनी निदान आम्हाला इथे काही काम आम्ही करतोय पंचायतीला निदान त्यांनी डॉक्युमेंट देणं गरजेचं होतं। जर एखादा काही प्रकार घडला तर पंचायतीकडे त्यांनी बोट दाखवलं असतं, त्यामुळे त्यांनी आजपर्यंत काहीच आमच्याकडे डॉक्युमेंट प्रोड्यूस केलेले नाहीये। त्या बेसिसवर आम्ही आता इथे स्टॉप नोटीस काढलेली आहे। आता MLA जसे म्हणतात की त्यांनी महाजनांकडे म्हणजे देवस्थान कमिटीच्या लोकांशी त्यांनी मीटिंग घेतली, आता ते स्वतः म्हणतात आहे, आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की तुम्ही तुमची मीटिंग घ्या, तुम्ही ॲग्री व्हा आणि जे काय ते काम तुम्ही चालू करा। पण जसे जर MLA देवस्थानकडे जातात, त्यांच्या कमिटीकडे जातात, तसंच मला असं वाटतं की ते एक रिस्पेक्टफुल एक काय बोलतात जिथे त्यांना एक त्यांचा अधिकार आहे आणि प्लस त्यांनी इथे यायला हवं होतं पंचायतीमध्ये। आम्हाला सुद्धा त्यांनी सांगायला हवं होतं, आमची सुद्धा एक मीटिंग घ्यायला हवी होती, ती त्यांनी नाही घेतली। आणि एक देवस्थानकडून सुद्धा आम्हाला काहीच डॉक्युमेंट प्रोड्यूस केले गेलेले नाही आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडून MLA कडून सुद्धा आणि देवस्थानकडून सुद्धा आम्हाला दोघांकडून काहीच इन्फॉर्मेशन मिळालेली नाही आहे। तर त्याच्यामुळे आम्ही वाट बघत होतो आणि त्यांना आता आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा इन्चार्जला सुद्धा एक इथे यावं, आमच्याशी मीटिंग करावी, आम्ही एक त्यांना नोटीस पाठवली, एक पहिली रजिस्टर एडी केली, दुसरी एक नोटीस केली, पुन्हा आता रजिस्टर एडी केली, असं 3दा केल्यानंतर कुठेतरी एक विलेज पंचायतची सुद्धा एक काय बोलतात एक रिस्पेक्ट त्यांनी करायला हवं होतं की ते सुद्धा नाही केलं। त्याच्यासाठी मला असं वाटतं की आम्ही ते ठरवलेलं आहे की स्टॉप नोटीस काढायची आहे। तो जो प्रोजेक्ट आता कितलेच आसा आणि ज्या प्रोजेक्ट जर बंद जायत इलिगल प्रोजेक्ट जाल्यार ताका कितके हानी जातली? प्रश्न असो ना, हो जो प्लांट इलिगल करता, जर कोण WRD जर करता लिगली जाल्यार इलिगली करप ना ही गजाल सेपरेट कॉन्ट्रॅक्टर ह्याचे काम त्यांनी प्रोजेक्ट दिलो सेटअप करपाचे कितें करपाचे तो इलिगल काम करता गव्हर्नमेंटाक कितकी हानी जाता, प्रोजेक्ट चाललो तर हानी कितकी जाता आमची हानी आणि प्लस हे जमीन सुपीक जमीन आहे, पण एका वाटेन तुमच्या गावान जाता तर पावसा पयलीं जावंक जाय चालू आता काम। आमकां हानी गावान काय ना, आमकां फायदोय ना आणि हानी ना, फायदो कांयच ना। त्याचा विचार त्यांनी पहिली करून घ्यायचा। आमच्या गावात कितके वर्ष हवा असा प्लांट बसयता आमी परी करान सांगलेलो, अजून उदक ना, आयजचे तारखे उदक ना, आणि प्लस ही जमीन सुपीक होती, ही जमीन आयज म्हणजे हांगाचे जे ग्रामपंचायतचे बॉडीचे जे 4 मेंबर आसा, सरपंच आसा, हांकां हांव अभिनंदन करता की आयज तेंच्यांनी आयज गांवा वाटेन एक बरो स्टेप घेतलो आणि तांकां अभिमान आहे की जी देवस्थानची मलकियत आहा ही आमी लुटूंक दिवचे ना आणि तेंच्यान आयज सगळ्या ग्रामस्थांक एक खुशी आणि बरी गोष्ट करून दाखयल्ली आसा, त्या बद्दल त्यांच्या सगळ्यांचे पंचायत सरपंच उपसरपंच पंचांचे हांव अभिनंदन करता। तशेंच हांगातल्या गांवांत सांगता आयज हे कितें आयज ही जमीन पळय, जमिनीची सगळी नाशाडी केल्ली आसा
आज आमचे सीएम म्हणा डेप्युटी सीएम जितले बी आहा आज तुम्ही पळया ही सुपीक जमीन बरी जमीन असले हिरवेगार असले ह्या जमनीचो काबार केल्लो हा हेंच्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्था खातीर कोणाक इन्फॉर्मेशन ना महाजनांक कोणाक इन्फॉर्मेशन ना आणि हे खंय तरी सेटिंग करून आमदारान आपल्या फोर्सान हे सगळे ह्यांच्या कडल्यान करून घेतलेले आणि आज 400 ते 450 कोटी तो WRDचो प्लांट आज ह्या प्लांटाक गोंयाक फायदो जातलो पण आज ह्यांच्यानी विचार करून जाय असलो 450 कोटीच्या प्लांटान 8,333 रुपया सारख्या 8,333 रुपया येद्या व्हडल्या जमनीची ही रेंट हे सगळ्या सीएमांचं पळोवचे म्हणजे कशा प्रकारे या आमदाराच्या माध्यमातून कशा प्रकारे आज देवस्थानाक आमच्या लुटला गेला आणि ह्या जी सुपीक जी जमीन असली त्या जमिनीचं हे पावडर हाडून हे पोल्युशन हाडून सगळं सत्यानाश केला पण आम्ही आज पंचायत सुद्धा त्यांच्यानी सांगला की आज देवस्थानचे म्हणून आज आम्ही सगळ्या देवस्थानांचा आदर करत आमची देवी आहे सगळे आम्ही देवस्थानकच आहे देवी आहात हे आम्ही असं आणि देवीच्या आशीर्वादाना पण आज अशा प्रकारे विल्हेवाडची देवीच्या ह्याची लायल्ली असा जमनी ते आम्ही खोपून घेवचे ना हो जो ओनर असा हे जी कोणी सेटिंग केला पण हेतून एमएलए सगळे खबर एमएलए सामील हा पण तो त्याचा भाव सगळे सामील हा आणि हे कोण ते सामील हा पण त्यांचे सगळे षडयंत्र की हे गावाच्या देवीची मलकीयत लुटपाची आणि आज म्हाका अभिमानान सांगता ते सांगला उपोषण करतो पण आज सरपंचाचे अभिनंदन करता की त्यांचे सांगले नका आम्ही देवीचीच लेकरा देवी वाटेन असतले आणि आज त्यांच्यानी आम्ही स्टेप्स घेतले त्यांना तू 12 महिने म्हाका टाइम दिलो त्यांना आणि त्यांच्या उतराप्रमाणे आज सगळ्या गावांक अभिमान ह्या पंचायतीचो या गावा खातीर त्या देवी खातीर ही पंचायत पुढे चालल्या आणि खरेच सगळ्या गावकारांनी ह्या पंचायतीचं सरपंचाचं सगळ्या पंचांचं डेप्युटी सरपंचाचं अभिनंदन करपाची गरज आणि हांव तुमकां सांगता या माध्यमांतल्यान ह्या अख्ख्या गावान सगळ्या लोकांनी हे दिसचे आम्ही हे करून दाखवले सगळ्या लोकांनी भुरग्यांनी बायलांनी सगळी देवीच्या इतले आमचे अभिनंदन केले की आज तुम्ही देवा खातीर त्या देवी खातीर पुढे सरल्यात आणि आमकां सगळ्या गावकारांक याचो अभिमान असा आणि परत एकदा सांगता हेतून सीएमांनी लक्ष करते की आज जो आमदार देवीची आमची मलकीयत लुटू शकता तो पुढे कितें करू शकता आणि कितें चल्ला आणि हे अलाउड ना सगळे इलिगल केला कोणाचीच परमिशन पंचायत ही गावाची हेड असता कोणाचो प्रोजेक्ट कसलो यो पण पंचायतीक इन्फॉर्मेशन पंचायतीचे डिस्कशन करपाचे असता देवस्थानान शेट्यान देवस्थानाकडे केलं त्यांच्यानी भितरल्या भितर सगळे ठरयले बेगीन हे केले आणि हे सगळे इलिगल आज आम्ही स्टॉप केले हा आणि आम्ही सांगता हांव जर छाती ठोक सांगता देवस्थानची मलकीयत ह्याच्या पुढे हांव सगळ्या महाजनांक सांगता शाळांतल्या देवस्थानची मलकीयत ह्या आमदाराक आणि त्याच्या भावाक आम्ही लुटून दिवचे ना आणि हेचेर जो जबाबदार आणि आमची देवी एका सोडची ना पहिलो म्हणतो म्हणजे आमची देवी सोडची ना आज देवीनो पहिलो दाणो मारलेलो असा आज दाखवून दिले असा की देवीची मलकीयत देवीची लेकरं अजून जिती असा मेलेली ना आणि आम्ही देवी खातीर सदांच असतले सगळे आणि हे एक लेटर आहे जेन्ना पयर जेन्ना हे धाडलेले मामलेदाराक अभिनंदन करता की त्यांनी इमिजिएट एक्शन घेतली की ह्या प्लांटाची 2 दिसा भितर देवस्थान कमिटी साळ हेंच्यांनी रिप्लाय दिवपाची आता म्हाका पळोवपाचे हा की हे रिप्लाय दिवपाक महाजनांक आपयता की भायल्या भायर आमदाराकडे सेटिंग धाडून सेटिंग करून रिप्लाय दिता ही रिप्लाय दिताना अख्खो महाजन देवस्थानान हेंच्यांनी आपोवंक जाय हांवें मिटींग सांगलेली ती आपोवंक ना कित्याक ते लोकांक खबर आहे हेंच्यांनी कित्याक आपोवंक ना ते सगळे भांडणां फोड जाल्ली आसा आता आणि हे टीसीपीने लेटर धाडलेले हा कोणी कंप्लेन केली त्यांच्यानी सगळे लेटर धाडले हे इलिगल चालला आणि हे जे कमिटीन हा ते इलिगल केला शेट्याक धरून आणि शेट्याक सांगता तू देवस्थानान दुसऱ्याच्या गावात देवस्थानान तू इन्व्हॉल्व जाऊ नका आणि लोणी खावचे तू बंद कर जागा देवस्थान कंप्लेंट केली कॅब घालून आला तर इथे काय सांगते बोलायचं इथे नाही आता बोल तू पहिली किती जमीन कशी एक महाजन देवस्थानाचं आहे देवस्थानची जमीन आहे आमचा फुल रायड हा देवस्थानच्या जमीन जर किती अनलिगल जाता किंवा वायट असे किती जातात ही जी जमीन दिसता ना तो पहिली सगळी ऍग्रिकल्चर जमीन असली लोक पावणे व्हरतले 3-3 वर्सांनी आणि जो कोण पावणे व्हरता तो आपणाक जायत असलेले स्वतःचे उत्पन्न करेल कॅन्सल करून सगळे हे जमीन अशी हे करून पिड्ड्यार केलेले आणि किती नुकसान केलेले आहे चालू चाललाय 1 मिनिट निघता
ही 6 देवस्थानची जमीन ही इतली सुपीक जमीन असली, ह्या जमिनीचो सत्यानाश करून उडयल्लो हा. ही कमी 40-50 हजार स्क्वेअर मीटर जमीन, आणि हे आमदाराच्या मेळोन ह्यांच्यानी 8,300 ही जमीन दिल्या. ह्या लोकांनी पळोवचे ह्या जमनीचे कितें केला ते. सुंदर हिरवेगार असले हांगा अशे पयली दिसता तशे सगळं वाट लावन उडयलाय पळय ह्यांच्यानी. हेचे कोणाचे काय ध्येय ना, आणि सगळे ही सेटिंग, सगळी सेटिंग, फुल सेटिंग ही बिचोलच्या लोकांनी पळोवची की अशा प्रकारे जो आमदार देवस्थानांक सोडिना तो तुमकां कितें सोडटलो हेचो तुम्ही विचार करा. आणि सीएमांक सांगता, आयज तुम्ही एक बरें काम करता, पण अशा प्रकारे देवस्थानांक लुटणारो आमदार तुमच्या वांगडा आसा, ताका तुम्ही जाप विचारपाची गरज आहा. आमची एक विनंती आसा की हे जे त्यांनी केला ताका विचारून जाप विचारची, अशें आमी ह्या भुमिकेच्या देवीच्या एक महाजन तुमकां एक विनंती करता.